इकडे या. मी काल तुमच्या मुख्य जे श्री काटकर आहेत त्यांच्याशी बोललो. माझा सरळ तुम्हाला प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी कुणीही जर आत्ता श्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री हा कार्यक्रम बघतायत, तुमच्याकडे कुणाकडे काही सोल्युशन आहे का की हे जर केलं तर असं होऊ शकतं? सोल्युशन हे नियोजनच केलं पाहिजे. नियोजन केल्याशिवाय सोल्युशन निघणार नाही. तुमच्याकडे तरी सोल्युशन आहे का? एकच 1982 आणि 84ची मूळ नागरी निवृत्ती वेतन योजना मिळावी हीच सोल्युशन आहे. आपला एक व्हिडिओ व्हायरल होता आपल्या चॅनेलचा की त्याच्यावर सांगितलं की आमदारांची जेवढी पेन्शन आहे ती बिनबोबट 2 मिनिटात मंजूर झाली आणि आमचं जे आहे त्याच्यासाठी एवढं वादन का? नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भामध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक प्रश्न अर्थातच आर्थिक आहे, कारण श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी सभागृहामध्ये मांडणी केली त्याच्यामागे श्री मॉन्टेगसिंग अहलुवालिया यांचा जो अभ्यास आहे तो देशासमोर आहे, तो महाराष्ट्रासमोर पण आहे. सध्याच आपला आस्थापना खर्च हा 58% जवळ गेलेला आहे. श्री देवेंद्र फडणवीस यांचं असं मत आहे की किमान 1 ते 2 लाख कोटी रुपयाचा भार राज्य सरकारच्या ह्या कर्मचाऱ्यांना, की जे 19 लाख आज संपात सहभागी झालेले आहेत बरं का, तर तुम्हा मंडळींना हा जर लाभ दिला तर 2032 पासून महाराष्ट्र राज्य हे दिवाळखोरीमध्ये जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे काही अहवाल आहेत त्याच्यामध्ये पहिल्या 10 राज्यामध्ये की जे आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत गेलेले आहेत त्याच्यात सुदैवाने आज तरी महाराष्ट्र नाही आहे. मी किंवा आमची कोणाचीही तुमच्या पेन्शन योजनेला विरोधी भूमिका नाही आहे, कारण लोककल्याणकारी राज्यामध्ये सोशल सिक्युरिटी ही फार महत्त्वाची असते. विशेषतः या कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर ह्या पेन्शन योजनेला युनिट लिंक केल्यामुळं एक प्रकारची असुरक्षिततेची भावना या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्यानंतर श्री विनायक चौथे यांनी जो महाराष्ट्र राज्याकडं RTI ॲक्टमध्ये जी माहिती मागितली त्याच्यानुसार 1549 कर्मचाऱ्यांचं या काळामध्ये निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबियांची खूप वाईट परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. अचानकपणे जर एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्याच्या कुटुंबियाची फरफट होते, ही वस्तुस्थिती आहे. पण म्हणूनच तर हा प्रश्न फार जटिल झालेला आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती, दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असलेली भीती, आणि इलॉजिकली तुम्ही सगळी मंडळी आमदार खासदारांच्या पेन्शनबद्दल बोलतात. त्याला फक्त लोकांची भावना पेटवण्याशिवाय काही अर्थ नाही आहे, बरोबर? कारण त्यांची संख्या, तुमची संख्या हे फार कमी आहे. तो तुम्ही आता समन्वय समितीचे मंडळी आहात, इकडे या. मी काल तुमच्या मुख्य जे श्री काटकर आहेत त्यांच्याशी बोललो. माझा सरळ तुम्हाला प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी कुणीही जर आत्ता श्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री हा कार्यक्रम बघतायत, तुमच्याकडे कुणाकडे काही सोल्युशन आहे का की हे जर केलं तर असं होऊ शकतं? आज सोडून मी सोल्युशन विचारलं. सोल्युशन हे नियोजनच केलं पाहिजे. नियोजन केल्याशिवाय सोल्युशन निघणार नाही. जे काय भविष्यामध्ये जे काय अडचणी आपल्या येणार आहेत. तुमचं नाव सांगा आणि मग पद पण सांगा. मी चंद्रकांत शिंदे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा मध्यवर्ती संघटनेचा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आहे. कुठल्याही आर्थिक वाढ आपल्या कुटुंबावर येत असेल तर त्याचं आपलं नियोजन करावं लागेल. आजची परिस्थिती जरी उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब जरी म्हणत असले तरी हा पेन्शन देण्याचा प्रश्न 2030च्या नंतरचा आहे. 2032 नंतर, 30 ते 32च्या नंतरचाच आहे. मग तोपर्यंत आपण नियोजन करू शकतो ना. जर सोशल इश्यू आहे तर त्याचं सोल्युशन काढलंच पाहिजे. देशापुढे जे काही आव्हानं आहेत तर समाजापुढचे पण काही आव्हानं आहेत. आता 2023 मध्ये आपण आहोत. 2032ला आपल्याला 9 वर्षाचा काळ आहे, बरोबर ना? तर 9 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही उत्तर शोधा असं तुमचं. तुम्ही इकडे जरा. आता हे जे आहेत ना, ही मंडळी दीर्घकाळापासून या पेन्शन योजनेसंदर्भामध्ये बराच अभ्यास वगैरे करतायत. माझ्या माहितीनुसार यातली काही मंडळी श्री श्रीकांत शिंदे यांनाही जाऊन भेटली. तुमच्याकडे तरी सोल्युशन आहे का? जुनी पेन्शनचा, जुन्या पेन्शनबाबत सोल्युशन काही नाही. महत्त्वाचं एकच 1982 आणि 84ची मूळ नागरी निवृत्ती वेतन योजना मिळावी हीच सोल्युशन आहे. जे आपण म्हणतो आर्थिक तिजोरीवर भार पडेल, इथपर्यंत आपण महाराष्ट्र शासन आलेलो आहोत. आर्थिक तिजोरीवर भार पडत नाही. आज नाही भार पडत नाही. कसा पडत नाही? आज बघितलं तर 6 राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली. राजकीय आहे. राजकीय हा फक्त काँग्रेस सरकारने हा जो मुद्दा आहे तो राजकीय नाही. महत्वाचा हा राजकीय नाही. जर पश्चिम बंगाल विषय केला आपण, तिथं पश्चिम बंगालाचं जर उदाहरण घेतलं तर तो विषय तिथं राजकीय, तिथं जुनी पेन्शन योजना चालू आहे अगोदरपासूनच, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा विषय राजकीय नाही, हा फक्त राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे. जो आपण राजकारण पुढे आला, जुनी पेन्शन हा राजकीय विषयच नाही.
आता त्यांनी विचारात घ्यावं की जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना द्यायची 7 वर्ष 8 वर्ष झालं हा विषय चालू झालेला आहे आणि आज कुठं तर 2024 पर्यंत आपण जुनी पेन्शन मागत आहोत. म्हणजे आजच बेमुदत संप जो चालू आहे त्या अनुषंगानं जुनी पेन्शन आपण मागत आहोत. महत्त्वाचं राजकारण जर करत असाल तर आमचेही कर्मचारी कमी नाहीत आणि राजकारण जर करत असाल तुम्ही तर कोण राजकारण करतंय? म्हणजे जे जुन्या पेन्शनवर म्हणतो आपण की जे पक्ष आहेत, आमचा विषय राजकारणाचा नाही, जे पक्ष आहेत ते राजकारण करत आहेत. उदाहरणार्थ बघितलं तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदर सांगितलं की महाराष्ट्राच्या आर्थिक तिजोरीवर भार पडेल आणि नंतर माननीय देवेंद्र फडणवीस सांगितलं निवडणुकामध्ये, त्याच्यामध्ये निवडणुका होत्या, शिक्षण आमदाराच्या निवडणुका होत्या, त्याच्यामध्ये सांगितलं की जुनी पेन्शन देईल तर फक्त आम्हीच देऊ. आणि त्यांना बहुधा याची जाणीव झालेली असावी की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला मतं मिळालेली नाही आहेत आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये विसंगती आहे हे तर खरंच आहे. पण ती काही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याच पक्षात आहे असं नाही आहे. काँग्रेसचं जे सरकार आधीचं केंद्रामध्ये होतं त्यावेळेला पी चिदंबरम यांची भूमिका फार वेगळी होती. मॉन्टेग सिंग अहलुवालिया त्यांच्याच काळामध्ये नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. हे खरं आहे की आधीचं जे वाजपेयीचं सरकार होतं तेव्हापासून ही चर्चा देशभरामध्ये सुरू झाली आणि मग एका पाठोपाठ एक ते बंद होत गेलं. तुमच्यापैकी कुणाकडे तरी सोल्युशन आहे का की आपण असं केलं तर हे जरा बरं राहील? कारण मी यासाठी विचारतोय की देवेंद्र फडणवीस यांची तयारी होती की तुम्ही पुढे यावं आणि सांगावं असं केलं तर असं बरं राहील. तुम्ही मगाशी बरंच बोलत. सर नमस्कार, मी कांता शंकर राऊत, प्रशाला काटगाव, तुळजापूर. सर मला वाटतं की आमचं भविष्य सुरक्षित नाही आहे, कारण की आम्ही जे नोकरी करतोय आता ते पूर्णपणे अस्थिर आहे. म्हणजे आम्ही पूर्णपणे सर अस्थिर आहोत. एक ठिकाणावर आम्ही नोकरी करत नाही आणि एका ठिकाणावर आम्हाला दुसऱ्या ठिकाणी बदली होते. अशा ठिकाणी जात असताना जर आमचं अपघाती निधन झालं तर अशा आमचे बंधू भगिनी भरपूर आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे अपघाती किंवा कुठल्याही कारणाने आणि त्यांना कुठल्याच प्रकारची पेन्शन नसल्यामुळे आता सरकारने ही पेन्शन हिरावून घेतली आमच्याकडनं आणि त्याच्यामुळे आमचं भविष्य काहीच नाही आहे. म्हटलं काहीच नाही म्हणजे काय शून्यच आहे सर. आणि आता समजा आता जे मृत बांधव झालेले आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत तर ते तर आता पूर्णपणे सरकारकडे एवढी मागणी करतायत तरी पण त्यांना काही आजपर्यंत मिळालेलं नाही. ते कुठेतरी मोलमजुरी करतायत, कुठे काही काम करतायत, कोण टेलरिंगचं करतंय, कोण काय करतंय, कोण धुणेभांड्या करतायत चक्क, तर एवढ्यापर्यंत आहे सर. तर अशा परिस्थितीमध्ये भविष्यात ही परिस्थिती सगळ्यांना येऊ नये. आमच्या बांधव आणि त्यांच्या पत्नींना जे आल्या, आज आम्ही एक महिला भगिनी आहे सर, माझा पण मुलगा आहे आणि आमचे सगळं घर जे आहे आमच्यावरच आहे सर. तर त्यामुळे भविष्यात आम्हाला काही जर झालं तर आमच्या मागच्या कुटुंबियांना काहीच आधार नाही आहे सर. तर आम्ही काय करावं भविष्यात? म्हणजे काय आधार आहे का सर? आम्हाला काहीच आधार नाही आहे. तर आम्ही जे नोकरी करतोय त्याला कुठेतरी आणि कुठे 5 वर्ष नोकरी करून हा जे सरकाराचे हे जे खासदार, आमदार, पंतप्रधान, राष्ट्रपती जे काही मोठे मोठे लोक आहेत आणि यांनी स्वतःला पेन्शन लागू करून घेतली, ती आमची हिरावून घेतली आणि स्वतःला लागून करून घेतली आहे. मला आणि आम्हाला असं वाटतं नाही हेच आहे मॅडम सर. कोणीतरी हात वर करा बरं की तुमची पेन्शन हिरावून घेतली आणि आमदार खासदारांनी घेतली असं किती जणांना वाटतं? जर हात वर करून सगळ्यांनाच वाटतंय, सगळ्यांनाच वाटतंय सर. आणि मी म्हणालो थांबा ना एक मिनिट, मी हेच म्हणालो की हा जो आहे ना हा सेंटिमेंटचा इश्यू आहे. जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी जबाबदारीने सभागृहात वागायला पाहिजे का? ऑब्व्हियसली वागायला पाहिजे. जेव्हा तुम्ही सांगता की तुम्ही पेन्शन घेऊ नका तेव्हा एक्झाम्पल तर तुम्हीच सेट करायला पाहिजे होतं, ते तुम्ही केलेले नाही आहेत. आणि ह्या ज्या म्हणाल्या याशाची मी सहमत आहे की सोशल सिक्युरिटी हा लोककल्याणकारी राज्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यासमोरचा जो आर्थिक पेच आहे तो काही सेंटिमेंटवरती आपल्याला असाच केला म्हणून सोडून देता येणार नाही. कदाचित हीही शक्यता आहे की ह्या राजकीय दबावापोटी, कारण तिकडे बघतोय मी बरेच जण राज्य सरकारला असंसदीय भाषेमध्ये पण बोलतायत. सगळ्याच राजकीय पक्षाची मंडळी आणि त्यांच्या संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्यात. मी पुन्हा विचारतो तुमच्यापैकी कुणाकडे तरी आर्थिक सोल्युशन जे देवेंद्र फडणवीसांनी आता तुमच्याकडे समजून घ्यायचंय, सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण. मी जहांगीर शेख, पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचा अध्यक्ष. सर्वप्रथम मी असं जाहीर सांगतो की कर्मचाऱ्यांची पेन्शन ही हक्काची आहे. भारतीय संविधानानुसार कर्मचाऱ्यांना पेन्शनचा हक्क आहे आणि हक्क हा सरकार हिरावून घेऊ शकत नाही. आणि नेहमीकरता मंत्रालयात, अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्याच्या तिजोरीवर 2032 पर्यंत की एवढा भार पडेल तेवढा भार पडेल आणि राज्य दिवाळखोरीत निघेल ही सांगत आहेत. तरी
2032च्या कालावधीसाठी आगामी 9 वर्ष आहेत. तरी या 9 वर्षामध्ये एकदा विचारतो, ऐका ना, सोडा. मी तुम्हा सगळ्या मंडळीपैकी कोणीतरी एनपीएसचा नीट अभ्यास केलाय का? बोला, पटकन बोला ना मग. या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये सोल्युशन काढणं सरकारचं काम आहे. जनतेचं सरकारने करा. उत्पन्नाची तुमच्यापैकी कोणाला सोल्युशन? पूर्ण नाव सांगा. माझं नाव सर माझं नाव श्रीकृष्ण शिवाजीराव रंगळ आहे. मी तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबादमधून मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो. मला एकच सांगायचं आहे सर, NPSचा अभ्यास जरी शासनाने केला असला तरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आम्हाला NPS चालू केला शासनाने, मान्य आहे? मग सांगा, आमदार असेल, खासदार असेल, ह्यांना काही NPS लागू नाही? चांगला असेल ना, एक नंबर चांगला असेल तर मला सांगा, NPS तुम्ही खासदार असतील, आमदार असेल, यांना सुद्धा लागू करा. मग आम्ही मान्य करू की 100%. ठीक आहे, तुमचं पहिलं सोल्युशन मला दिसलं ते असं की आमदार खासदारांना NPS लागू करा, बरोबर ना? त्यांना लागू झालं तर तुम्हाला मान्य आहे, बरोबर ना? नाही, त्याला मान्य नाही सर. मग मला सांगा, त्यांना निधी मिळतो, त्यांना पैसे मिळतात, आम्हाला काय मिळते? खडू खायचं काय ते? हो, ते खडू खायचं का? आम्हाला कुठं काय मिळतंय काय? आजीवन पेन्शन घेतात आम्ही 35-40 वर्ष. जरा मला आर्थिक गणित पण मांडून सांगा. या पुढे कोणीतरी सांगा. 5 वर्ष शासनाची सेवा करतात आणि आयुष्यभर पेन्शन घेतात. आम्ही 35-40 वर्ष सेवा करतो आणि आम्हाला पेन्शन नाही का? एक्झाम्पल तर त्यांनीच सेट आणि आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये सर, फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय. 2005 नंतर जशी पेन्शन म्हणजे अगोदर होती तशी पुढे ठेवा ना. कशामुळे बंद केली? 2005च्या पहिला होते, 2005च्या पूर्वी होती, नंतर राहू द्यात का? आता आर्थिक संकट आलंय का? देशाची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे का? बिघडली नाही, मग पेन्शनसाठीच का आर्थिक परिस्थिती बिघडली म्हणते तुम्ही? हे कारण आहे. एक मिनिट. मला पुन्हा त्या सोल्युशनकडे जाण्याच्या आधी ह्या नव्या पेन्शनमुळं काही दुर्दैवी प्रसंग महाराष्ट्रात घडले. त्यापैकी 2 प्रसंग मला सांगा इकडे, जे तुम्हाला माहिती असलेले, की हे पेन्शन लागू नसल्यामुळं कुटुंबाची वाताहत झाली किंवा अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे त्या कुटुंबाची फार हानी झाली. पेन्शन लागू नसल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेवर उदाहरण देता येईल तुम्हाला? कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होते आणि घरातील माणूस मृत पावल्यामुळे. ठीक आहे सर, उस्मानाबाद तालुक्यामध्ये वाघोली शिवपार्वती विद्यालय वाघोली, धाराशिव तालुक्यातील शिवपार्वती विद्यालय वाघोली येथील मुख्याध्यापक पाटील सर आहेत. गेली 6 महिने झालं तिथं त्यांनी उपोषण आझादमध्ये होते. आता इथं आल्यावर शेल्डर राखतात, जनावर राखतात. एक क्लास 2 अधिकारी मुख्याध्यापक झालेल्या माणसाला एकदम आर्थिकदृष्ट्या हे पेन्शन नसल्यामुळे झालं सर. त्या ठिकाणी ह्याला पेन्शन आता पुढे आर्थिक, एक तर त्यांनी गेली 15 वर्ष विनोदांमध्ये काम केलं, 5 वर्ष त्या ठिकाणी आमदारानंतर काम केलं, लगेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाली की लगेच त्यांना शेल्डर राखणे, जनावरं राखल्याशिवाय दुसरा पर्याय झाला नाही सर. त्यामुळं या ठिकाणी पेन्शन मिळणं गरजेचं. एक उदाहरण मला सांगा. बालाजी पांचाळ, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मजूर संघटना. उदाहरण नाही, सरांनी विचारलं की आर्थिक नियोजन काय तुमच्याकडे आहे का? ठीक आहे, मला आधी उदाहरण घेऊन. मी भाऊसाहेब बोरकटे, अध्यक्ष लेखा संघटना शाखा उस्मानाबाद. आमच्या जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागातील समाधान राठोड नावाचे आमचे सहकारी बांधव, ज्यांची की सेवा 1 वर्षापेक्षा कमी झालेली होती, जे NPS मध्ये आहेत. शासनानं त्या म्हणजे एकतर जुनी पेन्शन योजना नसल्यामुळे त्यांना 2 छोटे छोटे बच्चू आहेत. तर त्यांना जे आपलं एक विनाअनुदानी शाळेमध्ये एक प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं की आपले विद्यार्थी चांगल्या शाळेमध्ये शिकून चांगल्या पदावरती पोचावे. तर ते 1 वर्षापेक्षा कमी सेवा झाल्यामुळं आणि शासकीय निवृत्ती वेतन नसल्यामुळं, कुटुंब निवृत्ती वेतन किंवा निवृत्ती वेतन नसल्यामुळं त्यांच्या मुलावरती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाण्याची वेळ आली. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जायचं नाही सर, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे की त्याच्या पत्नीला आज रोजी 2 मुलांचा पूर्ण खर्च भागवण्यासाठी रोजंदारी मजूरदारी पद्धतीनं काम करावं लागतं. एक उदाहरण तुमचं काय आहे? बरं, या इकडे अलीकडच्या ह्या थोड्या पेन्शन योजनेतलं नाहीत पण शॉर्ट मध्ये तुमची नोंद घ्यावीच लागते मला. माझं नाव अनिता संजय क्षीरसागर आहे, उपकेंद्र आपशिंगा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. मी महिला परिचर संघटनेची एक अध्यक्ष म्हणून काम करते. तर आमच्या अशा मागण्या आहेत की गरजेवर आधारित 21,000 आम्हाला वेतन देण्यात यावं नियमित. आता फक्त 3,000 रुपये. 1962 सालापासून माझ्या महिला 20 रुपयापासून काम करतात, आता कुठं 3 मिळतंय. अंशकालीन नावात बदल करण्यात यावा, नियमित सेवेत घ्यावा आम्हाला. रिक्त पदावर अंशकालीनच्या नंतर त्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं आणि
आणि भाऊबीज आणि आम्हाला गणवेश आयडेंटिटी द्यावं आणि कुठेतरी आम्हाला एक मानाचं स्थान शासनाने प्राप्त करून द्यावं. आज तागायत आमच्या मुलांचा खर्च आमच्याच्यानं होत नाही. 3,000 रुपयात काय भागायला लागले. अक्षरशः 1 किलो तांदूळ आणायचं म्हणलं तर 50-60 रुपये पुरत नाही, तर 100 रुपयामध्ये ती महिला कशी घर चालणार. काही परित्यक्त आहेत, विधवा आहेत, काही अतिशय गोरगरीब महिला आहेत. याचा शासनाने अतिशय गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो आम्हाला न्याय देण्यात यावा. हीच उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीनं शासनाला धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं तुमची ही मागणी कळाली. आणि हे बघा असं आहे की जे कंत्राटी आहेत किंवा ज्या आशा वर्कर आहेत, ज्या परिचारक आहेत, त्यांचे प्रश्न अजून वेगळे आहेत आणि यांचे प्रश्न वेगळे आहेत. मला अजून एक कुणीतरी एक्झाम्पल सांगा, पूर्ण नाव सांगा. मी नागेश कदम. एक्झाम्पल नाही, मी NPS वर थोडासा उपाय सांगतो. मला एक्झाम्पल द्या, मग मी त्याच्यावर आम्ही एक्झाम्पल सांगतो. माझं नाव साईनाथ रुद्रके. भगवान कांगणे नावाचा माझा मित्र होता नाशिकमध्ये, तर तो मृत झालेला आहे. 2006 साली त्याला नोकरी लागली होती. तो मृत झाल्यानंतर अक्षरशः आज त्याची पत्नी टेलरिंग काम करून उदरनिर्वाह भागवते आहे. त्याने घरासाठी त्याच्या शेतामध्ये काही सुधारणा करण्यासाठी कर्ज घेतलं होतं, तर बँकेला ते कर्ज सुद्धा त्यांना नंतर फेडावं लागलं. आज परिस्थिती अशी आहे की त्याच्या पत्नीला अक्षरशः टेलरिंग काम करून उपजीविका भागवावी लागते आणि 2 मुलांचा खर्च सुद्धा त्यामध्ये त्या बिचारीचा निघत नाहीये. या सोशल सिक्युरिटीच्या मुद्द्यानंतर पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? सर, बालाजी पांचाळ सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना. जसं आपण विचारलं तुमच्याकडे काय आर्थिक नियोजन आहे का, सोल्युशन आहे का, तर सर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी आहोत. आमचं काम आहे की लोकांना सेवा देणं, नियोजन करणं हे आमचं काम नाही. आर्थिक नियोजन करणं, जसे शासन आमदार आणि खासदारांच्या पेन्शनसाठी जे नियोजन करते आर्थिक, तेच त्यांनी आमच्यासाठी देखील करावं, ही आमची रास्त मागणी आहे. बशीर तांबोळे साहेब, मी हे पुन्हा का विचारतोय, तर विधिमंडळाच्या फ्लोअरवरती श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की वेगवेगळ्या कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी येऊन त्यांना भेटले आणि त्यांना त्या प्रतिनिधींनी काही सोल्युशन्स दिलेली आहेत. ते या सभागृहामध्ये, हे सभागृह संपल्यानंतर सगळ्यांना घेऊन बसणार होते, अर्थसचिवाला घेऊन बसणार होते आणि मग ते टॅली करून सांगणार होते की त्यातला जो सोशल सिक्युरिटीचा मुद्दा आहे, की जी युनिट लिंक असलेली गोष्ट आहे, ती आपल्याला कशी कमी करता येईल. मी पुन्हा विचारतो की तुमच्यापैकी कुणाकडे काही सोल्युशन आहे का? याच्यामध्ये असं आहे की ही जुनी पेन्शन आम्ही काय आज नव्यानं मागत नाही सर. 1982 पासून ही जुनी पेन्शन लागू झालेली आहे आणि आत्ता म्हणजे 2005 पासून हे आमच्या नवीन लागलेल्या कर्मचाऱ्याच्या ताटातलं अन्न काढून घ्यायचं तुम्ही आणि लाखो कोटी कर्ज नीरव मोदी असतील, विजय मल्ल्या असेल, कोण अंबानी असेल, अदानी असेल, त्यांना कर्ज रूपाने द्यायचं आणि त्याच्याकडून वेगळ्या मार्गाने त्याच्याकडून काढून घ्यायचं आणि इकडे सांगायचं की लोकांना इकडे पैसा नाही, आमच्याकडे तिजोरी आमची खाली आहे. हे कुठेतरी म्हणजे विरोधाभास आहे. हा प्रतिवाद झाला, प्रतिवाद आहे. हा सोल्युशन आहे का सर? आता ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं. सरकार असं आहे सर, 2005 ला आमचा कर्मचारी नवीन पेन्शन मध्ये आला. 2005चा कर्मचारी रिटायर कधी होणार आहे? 2038 किंवा 2040 आणि 42 ला. आता तुम्ही आर्थिक भार पडता हे शासनावर कशावर म्हणताय तुम्ही? कारण त्यांचं भार कोडे पडणार 2038-40 ला पडणार आहे. तुम्ही ते आता पण तुम्हाला नियोजन करण्यासाठी चान्स आहे ना. तुम्ही आता पण नियोजन करू शकता तुम्ही 38-40 पर्यंत. आता शासन का तुम्हाला GPF उघडणार खाते तुम्ही जुनी पेन्शन जर लागू केली तुम्ही, तर नवीन पेन्शनचं तिथं भार पडायचा विषयच येणार नाही. याला जोडून श्री काटकर यांनी काल जे सांगितलं की जे अर्थव्यवस्थेचा जो स्पेक्ट्रम आहे तो मोठा होईल. आता जो स्पेक्ट्रम आहे तो 5-5.5 लाख कोटीचा आहे. तो 2032-38 नंतर मोठा होईल, कारण मग आपला देश त्या दिशेनं जाताना दिसतोय. पण तरी हा मुद्दा इतक्या सहजासहजी सुटत नाही. तुमच्याकडे आहे का काही? आर्थिक नियोजनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आताच तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे काटकर साहेबांना जो काय ड्राफ्ट दिला गेलेला आहे तो आमच्या जुन्या पेन्शनच्या शिलेदारांकडूनच ते अभ्यास करून ड्राफ्ट दिलेला आहे. आकडेमोड करा. हा, आकडेमोड सांगायचं झालं तर 2005 नंतरचे जे काही कर्मचारी आपले सेवेमध्ये आलेले आहेत त्यांचं 10%, पूर्वी पण सरकारचे 10% होते. तर दोघांचा समान जो वाटा आहे तो ज्या ठिकाणी जमा होत होता त्याचा कुठलाही आकडा अद्यापरित्या सरकारकडून पूर्णपणे क्लिअर दाखवला गेलेला तो आकडा आधी द्यावा. हा, तो आकडा अगोदर द्यावा. सर्व कर्मचाऱ्यांचे जे हिशोब पावते आहेत किंवा चिठ्ठ्या आहेत ते दरवर्षी जसं GPFच्या रूपानं आपल्याला जुन्या 2005 पूर्वीच्यांना मिळते तसं ऍक्च्युअल पारदर्शक जो हिशोब आहे तो आम्हाला त्यांनी द्यावा. हा, आणि त्याच्यानंतर जर त्या हिशोबाची जर जुळणी करून एखादा कर्मचारी आमच्या डोळ्यासमोर रिटायर झाला आणि तो समजतोय की मला हक्काची पेन्शन मिळाली आणि मी माझं भविष्य सुरक्षित समजतोय किंवा जीवन चांगल्या सुखमय पद्धतीने व्यतीत करतोय, तर असं एकही उदाहरण जरी राज्यानं आम्हाला म्हणजे दिलं
तरी आम्ही या पेन्शनचा विरोध मागे घ्यायला आज रोजी तयार आहोत. अजून काही आर्थिक कोणाकडे सोल्युशन आहे का? हा बोला. या पुढे पूर्ण नाव सांगा मला. गुरव राजेंद्र सर, ते राजस्थानवाले म्हणजे जे आहेत ना, त्यांचं जे शासन आहे, राजस्थान आहे, हिमाचल प्रदेश आहे, त्यांना चालू केलेलं आहे पेन्शन. त्यांनी काय सोल्युशन काढलंय त्यासाठी? ते सोल्युशन सोल्युशन थेट राजकीय सोल्युशन. मग आपल्या ते सोल्युशन निघाल ना. सोल्युशन काढणार आहेत आमच्या मागणीवर 2024 हे सोल्युशन काढणार आहेत. ज्यावेळेस 2024 आम्ही यांना दाखवून देऊ ना, त्यावेळेस ह्यांच्याकडून सोल्युशन निघणार आहे. कमिटी वगैरे सर, ज्यावेळेस सोल्युशन काढायला भाग पाडू सर, ज्यावेळेस सर ह्यांनी आमदार ह्यांची ज्यावेळेस लागू झाली पेन्शन, त्यांना त्यावेळेस समिती म्हणजे हे काय समिती नेमली होती का समिती त्यावेळेस? मग आता काय करायचं समिती नेमायची? हाच तर खरा मुद्दा आहे ना, की ज्या वेळेला लोकप्रतिनिधींनी घेतलं त्यावेळेला कुठे चर्चा केली? त्यांची पेन्शन देण्यासाठी इतर कालच्या हेरम कुलकर्णी सरांच्या पोस्टमध्ये उल्लेख आहे. हेरम कुलकर्णींनी तुम्हाला पेन्शन द्यायला विरोध केला, परंतु त्याच्यात मार्ग पण सांगितलेले आहेत त्यांनी. मार्ग सांगितलेले. हेरम कुलकर्णी यांच्याशी मी सकाळी बोललो. त्याच्यामध्ये हे बघा, जुनी पेन्शन योजना अव्यवहारी आहे, त्यात काही आकडेमोड केली त्यांनी. कुठं सांगितलं? आमदार खासदारांचं जे मानधन आहे, एक मिनिट, आमदार खासदार साहेबांचं मानधन जे आहे ते सामाजिक क्षेत्रात काम करतात. नगर जिल्ह्यातल्या अकोल्यामध्ये ते वस्ती शाळेमध्ये आहेत ना, शिक्षक आहेत. हा सांगा, तुम्ही तरी सोल्युशन सांगा. त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की आमदार खासदार यांचं मानधन कमी करून त्यांची पेन्शन रद्द करावी. कालच्या या बजेटमध्ये जवळपास 2700 कोटी रुपये जे आहेत ते मंदिर आणि याच्यावरती खर्च करण्यात आले आहेत. तर ते त्यांनी उपाय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये कालच्या सुचवायचं तुम्हाला काही उपाय सांगायचे सर? महाराष्ट्र राज्यातील जे एकूण आमदार आहेत, ते आमदारापैकी जे आजी आणि माजी आमदार आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेळेस आमदार म्हणून निवडून येतो, परंतु दुसऱ्या टर्मला, तिसऱ्या टर्मला, 4 टर्म. हा फार सेंटिमेंटचा विषय झाला आणि तो बरोबर आहे असं माझं मत आहे. आपला एक व्हिडिओ व्हायरल होता आपल्या चॅनेलचा, की त्याच्यावर सांगितलं की आमदारांची जेवढी पेन्शन आहे ती बिनबोबाट 2 मिनिटात मंजूर झाली आणि आमचं जे आहे त्याच्यासाठी एवढं वादन का? कुठल्या आमदारांनी एवढं का? मीडियामध्ये आम्ही 30, 35 वर्ष सेवा करावी जनतेची. आणि विशेषतः शिक्षक तर असा प्राणी आहे की प्रत्येक घटकामध्ये सामील असतो, समाजाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये सामील असतो आणि शासनाने लादलेले कोणतेही कामं आम्ही प्रामाणिकपणाने करतो. आणि तुम्ही 5 वर्ष 7 वर्ष आमदारकी खासदारकी करता आणि लगे पेन्शन लावून घेता आणि आमच्या माघारी पूर्ण आमचं परिवार असतं. समजा कदाचित होऊ नये अशा गोष्टी आमच्यासोबत घडल्या तर फॅमिली कसं जगावं आमची? आणि अजून कोणाला काही आर्थिक सोल्युशन सापडतंय का? ठीक आहे, हा मुद्दा आपण इथे थांबूया. एक तर असं आहे की महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत असताना केवळ 2023चा विचार करून चालणार नाही. आणि सर महाराष्ट्राच्या पुढच्या 50 वर्षाचा, त्याच्या पुढच्या 100 वर्षाचा तुम्हाला विचार करावा लागेल. त्यामुळे ही पेन्शन देत असताना राज्य सरकारसमोरच्या अडचणी आहेत हे आधी मान्य करूया. आता हे मान्य केल्यानंतर सुद्धा जो युनिट लिंक असलेला गेल्या क्वार्टरमधला या पेन्शन योजनेचा जो ग्रोथ आहे तो उणे 9 आहे. उणे 9 असेल तर एखाद्याने 100 रुपये गुंतवले असतील तर त्यालाच 9 रुपये भरावे लागणार. अशी काही स्थिती आहे का, याचा नीट अभ्यास करायला हवा. आणि या सगळ्यांचा जो सेंटिमेंट आहे तो अर्थातच आमदार आणि खासदारांना, आर्थिक आणि आमदारांना ज्या पद्धतीनं पेन्शन मंजूर झाल्यात, एकदा निवडून आल्यानंतर मंजूर झाल्यात, ती आर्ग्युमेंट केली जाते. आणि त्याच्यासाठी मला वाटतं ही बिनतोड आर्ग्युमेंट आहे. कारण असा कुठला लोकप्रतिनिधी आहे का की ज्यांनी जाहीरपणे येऊन सांगितलंय की मला या पेन्शनेच्या योजनेचा लाभ नको? सोशल सिक्युरिटी हा कुठल्याही प्रगत राष्ट्राची महत्त्वाची भूमिका असते, पण ती सोशल सिक्युरिटी देत असताना राज्याचं आर्थिक गणित बिघडणार नाही. विशेषतः संपत्ती निर्मिती करणं हे भांडवलशाही व्यवस्थेचं सर्वात महत्त्वाचं काम असतं. त्याला कुठे बाधा येणार नाही हे बघायला हवं. सो थांबूया आपण इथे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे मुद्दे जर तुम्हाला काही सुचलं तर ते जरूर टाका, कारण हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री बघणारच आहेत. त्यांना कळेल की या कर्मचाऱ्यांचं काय मत आहे. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.